नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना सर्व? तर सगळ्यात आधी सर्वांना जय श्रीराम आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर काल होता गुरुवार आणि आम्ही गेलेलो होतो पंचवटीला, कपालेश्वरांच्या दर्शनाला. तिथं मी एक बाहेरूनच व्हिडिओ क्लिप घेतली, कारण आतमध्ये व्हिडिओ, फोटो काढण्यास मनाई होती. तसं काढू देतात, पण मी बाहेरूनच काढलं फक्त. मंदिराच्या बाहेरून फोटो काढला, व्हिडिओ काढला आणि मग दर्शन वगैरे घेतलं. आणि इथं सुरू होतं रुद्राचं आणि तिच्या वडिलांचं इथं या शिवपिंडीचं दर्शन घ्यायचं. याचंही दर्शन घेणं खूप म्हणजे अ, फलदायक मानतात. म्हणजे इथं भरपूर लोकं दूध वगैरे वाहतात आणि मग इथून दर्शन वगैरे घेतलं आणि खाली उतरलो आम्ही. हे बघा, हिची एकच पोज चालू आहे. त्याच पोजवर तिने भरपूर फोटो काढले. कोणाचे तरी बघितलं वाटतं तिने. आणि मग खाली उतरले आणि मग मी इकडे-तिकडे थोडंसं 1-2 व्हिडिओच्या क्लिप्स घेतल्या. तर हे बघा, इथं कपालेश्वर, गर्व से कहो हम हिंदू है असं. आणि मग त्यानंतर हे बघा, हिचं चालू होतं फोटो काढायचं. तीच पोज ती सारखी-सारखीच करत होती. आता मग त्यांचे 1-2 फोटो काढले बापबेट्यांचे आणि इकडे पंचवटीला तर सर्व खोदकाम करून ठेवलेलं आहे. कारण की मी आता कधीचीच पंचवटीला गेली नाही. नाहीतर आमचं आठवड्यातून 1-2 चक्कर आमचा राहतोच पंचवटीला. आम्ही जातोच. ह्या बाजूला पण दुकानं होती. ही दुकानं सुद्धा सर्व तोडून टाकलेत आणि इकडच्या बाजूला पण पांडे मिठाईचं एक दुकान होतं. पांडे मिठाईवाल्यांचं, ते पांडे मिठाईवाल्यांचं दुकान, परत एक मंदिर होतं. मला वाटतं काहीतरी याचं मंदिर होतं ते अर्धनारी नटेश्वरचं मंदिर होतं. ते मंदिर पण त्यांनी तोडून टाकलेलं आहे आणि इथून पुढे मग आम्ही चाललो होतो. तर हे सगळं असं रस्त्यावर सांडपाणी वगैरे सगळं हे गटारीचं पाणी हे सगळं इतका घाण वास येत होता, खूप घाण वास येत होता. आणि मग पुढे आम्ही निघालो. आम्ही ज्या माणसाकडनं अगरबत्ती घेतो, त्या अगरबत्तीवाल्याकडे आम्ही चाललो होतो. कारण की आम्ही त्याच्याकडनं म्हणजे किलोवर अगरबत्ती घेतो. 1 किलो घेतली की ती भावशीर पडते आणि हे होतं इथं अहिल्याराम मंदिर. मंदिरात तर नाही गेलो, पण मग तिथून सरळ गेलो पायी-पायी चालत. आणि ह्या पंचवटीला सर्वदूर खोदकाम करून ठेवलेलं आहे ना, त्यामुळे कुठं गटारीचं पाणी, कुठं काही, कुठं काही, एकदम असं सांडपाण्याचा आणि त्याचा वास आणि तसेच लोकं चालत होते. आता करणार काय? आता पुढे इथं महादेवाचं मंदिर आहे. तिथं माझ्या मिस्टरांच्या डाव्या हाताला एक मांजर पण मरून पडलेली होती रस्त्यावर. मेलेली मांजर पडलेली होती. मग ती पण कोणी उचललेली नव्हती. खूप वास वगैरे येत होता त्याचा. मग आम्ही गेलो आमच्या अगरबत्तीवाल्यांकडे आणि बघा हे चाललो होतो अगरबत्तीवाल्यांकडे. बघा हे रुद्रा आणि तिचे पप्पा चाललेत पुढे आणि मी मागे होती. मी व्हिडिओच्या क्लिप्स घेत होती, की बघा हे असं इथं विक्रीला आहे. आणि मग अगरबत्तीवाल्यांकडे गेलो. हे आमचं अगरबत्तीवाल्यांचं दुकान आहे. त्या दुकानाचं नाव मधुमन आहे मला वाटतं. हां, मधुमन अगरबत्ती आहे आणि तिथूनच आम्ही कापूर, अगरबत्ती, धूप वगैरे सगळं तिथूनच घेतो. आणि मग ते दादा बघत होते, मी व्हिडिओ काढत होती, तर त्या व्हिडिओमध्ये ते बघत होते आणि हे जय श्रीराम करत होते तुम्हाला. त्या दादांचं लक्ष होतं. मी त्यांना म्हटलं, "तुम्ही घ्या अगरबत्ती वगैरे काय सांगा," म्हटलं त्यांना कोणती पाहिजे ते. तर ते व्हिडिओमध्ये बघत होते ते दादा, की आता व्हिडिओ काढताय असं. आणि मग तिथून तांबोळी पान भांडारच्या इथून बांगडीचं वगैरे दुकान आहे, तिथून आम्ही पत्रा लावलेला आहे. तिथून थोडीशी असं टोलम-टालीव केली म्हणजे इकडून तिकडे पाय टाकले आणि पत्र्याच्या साईडने मग निघालो इथं सांडव्यावरच्या देवीकडे. आम्हाला वाटलं जर म्हटलं मंदिरात जाऊ आणि दर्शन घेऊ. तर इथं पण खोदून ठेवलेलं आहे. काय करतायत तिथं काय माहिती? का मला वाटलं ड्रेनेज लाईन टाकतायत वाटतं ते. मग देवीचं दुरूनच दर्शन घेतलं आणि मग इथं थोडासा व्हिडिओ घेतला, की बघा हे असं असं इथं खोदून ठेवलेलं आहे आणि मग देवीच्या बाजूला इथं हे नारोशंकरांचं मंदिर आहे. तर खूप मोठी घंटा आहे त्या मंदिरामध्ये आणि वातावरण पण खूप छान झालेलं होतं. पावसासारखंच वातावरण झालेलं होतं. आभाळ आलेलं होतं छान आणि कुठं सूर्य दिसत होता. हे बघा हे तांबोळी पान भंडार आणि बघा वातावरण किती छान झालेलं होतं. हे जे नारोशंकरांचं मंदिर आहे ना, इथं मंदिरात तसं तर महादेवाचं मंदिर आहे ते. संध्याकाळी 5 नंतर बंद होऊन जातं. पण इथं मोठी महादेवाच्या मंदिरात मोठी घंटा आहे. मला वाटतं ते काहीतरी इंग्रजांची का पेशवेकालीन असं काहीतरी त्याचा इतिहास आहे. मी तुम्हाला पुढे एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेलच त्याच्याबद्दलची माहिती आणि त्या मंदिराचं पण संवर्धन चालू आहे मला वाटतं. ते काय तिथं सगळं बॅरिकेड्स वगैरे लावलेले आहेत आणि त्या काड्या वगैरे बांधलेल्या होत्या तिथे. तिथून पुढे गेलो आम्ही. आमची गाडी लावलेली होती साती आसरा मंदिराजवळ तिथे आणि बघा वातावरण किती छान झालेलं होतं. आणि रुद्राचं सुरू होतं, "माझा व्हिडिओ काढ, माझा फोटो काढ." मिस्टर गेलेले होते तिथं गाडी घ्यायला. हे बघा ती आली रुद्र आता परत. तर मंडळी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि एक कमेंट करा जर व्हिडिओ आवडत असतील तर. आणि थँक फॉर वॉचिंग. हर हर महादेव. जय त्र्यंबकराज.